आज ते अजितदादांबरोबर आहेत. आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्याबरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो. आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे, हा माझा फार निष्ठावंत आहे, ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही, बीडमध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो, अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील. त्यामुळे कुठेतरी दिशाभूल आमची झाली असावी तर कोणाचीही झाली असावी. आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर, कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आमच्याबरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात. नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात, पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं. तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं, पवार साहेबांचं, आमचं आहे. त्यामुळे कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं हे योग्य नाही. पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर, सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक कराडला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे, योग्य कलम त्याला लागले पाहिजे. आता फक्त एक्स्ट्रॉक्शन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं, पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्यांच्यावर ते कलम लावण्याची जरूरत आहे. दादा, पालकमंत्री पदावरून ना सगळा वाद आहे. पालकमंत्रीपद अजून खरं तर डिक्लेअर झालं नाही, सत्ता स्थापन होऊन मंत्रिमंडळ होऊन एवढे दिवस झाले, पण एका एका जिल्ह्यावरून पालकमंत्री पदाचा महायुतीत वाद. मंत्रिपद दिली गेली, पण मंत्री काम करतायत का? ठराविक सोडले तर तुम्हाला दिसतात का कुणी काम करताना? बरेच मंत्री नाराज आहेत की तुम्ही आम्हाला मंत्री केलं, कॅबिनेट मंत्री दिलं, राज्यमंत्री केलं, पण निधी नसणाऱ्या खात्याचं तुम्ही आम्हाला मंत्रिपद कशाला दिलं? आता मग निधी असणाऱ्या खात्याचं मंत्रिपद तुम्हाला पाहिजे कशासाठी होतं? पैसे खाण्यासाठी होतं का कशासाठी होतं? हे सुद्धा मंत्र्यांनी ते सांगावं. आता त्यात मंत्री नाराज, त्याच्याचबरोबर आता आम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असावं, कारण इथं निधी मोठा आहे. 600 कोटीचं बजेट आहे, 500 कोटीचं बजेट आहे, 300 कोटीचं बजेट आहे. म्हणजे बजेट बघून बऱ्याच लोकांना तिथं पालकमंत्री व्हायचंय. म्हणजे काय गडबड चालली हे माहित नाही. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेली, ठीक आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम वगैरे हे विषय आहेत, पण महाराष्ट्राच्या जनतेली तुम्हाला 222 पेक्षा जास्त आमदार निवडून दिले आणि त्याच्यात आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात. पालकमंत्री पद दिली गेली नाही, डीपीसीच्या बैठका तिथं झाल्या नाहीत का? कारण सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि